वैचारिक मतभेद असणं आणि त्यापायी मैत्रसंबंध संपवणं आणि माणसाचं अस्तित्वच त्याच्या विचारांसकट कणाकणानं संपत जात जात पंचतत्वात विलीन होणं, या दोन भिन्न गोष्टी आहेत गोळे. गोपाळराव आणि बळवंतराव या दोघांनी एकमेकांच्या साथीनं किती दूरचा पल्ला गाठला. हे दोघं म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण विधिलिखित बघा, दोघही एकत्र आले आणि पुढल्या कित्येक पिढ्यांनी आजन्म उपकारात राहावं एवढं मोठं काम उभं केलं. आज बळवंतरावांच्या मनाची काय घालमेल होत असेल याची कल्पना तुम्ही आम्ही नाही करू शकणार गोळे. मृत्यूलेखातलं एक एक अक्षर लिहिताना त्यांचा हात असा मनानं जडावलेला असणार. ज्या अनेक कामांचा पाया त्यांनी आपल्या प्रिय मित्राच्या साथीनं घातला, त्यांचा मृत्यूलेख ही त्यांना खचवणारीच बाब आहे. पाहिलं, एकीकडे बळवंतराव हाताने अग्रलेख लिहितायत आणि दुसरीकडे डोळ्यातून अश्रुधारा थोपवण्याचा प्रयत्न चाललाय. एरवी बळवंतराव अग्रलेख सांगतात आणि लिहून घेतात. हातात लेखणी घेऊन अग्रलेख लिहिताना ते चित्र विरळाच. त्यांना एकाग्रतेने लेख लिहिताना बघणे म्हणजे सुरेख दृश्य हो. पण आज हे दृश्य बघताना मन गलबलून गेले हो. बळवंतरावांना केसरीतला अग्रलेख लिहून घ्यायला किती वेळ लागतो गोळे? फार फार तर अर्धा तास. कारण त्यांची तत्वचिंतनाची बैठक आणि चित्त विचलित होत नाही. ते कधीही अस्वस्थ नसतात. त्यांना काय लिहायचं हे पूर्ण माहिती असतं. आज पाहिलं, 2 तास उलटले पण अग्रलेख काही पुरा व्हायचं नाव घेत नाही. स्वतःच्या भावनांना आवर घालणं त्यांना किती कठीण जात. हे घे चाटण, ह्यानी बरं वाटेल. लग्न झालं आणि अगदी पोक्त बाईसारखी शहाणी झालीस हो कृष्णे. बरं वाटलं मला. असाच समजुतीने संसार कर. करेन मी संसार. आता काय सासर घरी उठता बसता तुझा उद्धार होऊ द्यायची नाही. आई, विशूला नीट तपासलंय ना? गाठभीट नाही ना झालेली? गाठ? कसली गाठ? आणि त्याचा आणि तापाचा काय संबंध? म्हणजे तुला काहीच माहिती नाहीये? नाही. अगं, बाहेर जरा प्लेगची साथ आल्यासारखं वातावरण आहे. हे काय आता नवीन? अगं, यात आधी काखेत किंवा जांघेत गाठ उठते, मग ताप येतो आणि 4-6 दिवसात. काय 4-6 दिवसात काय? अगं, सगळ्यांना नाही होत. ते जास्त झालं तरच होतं. म्हणजे तसं. काय बोलतेस? बोलतेस का पुढे? 4-6 दिवसात काय? काहींचा मृत्यू होतो. अगं काय कृष्णा, एवढी मोठी झालीस ना तरी अजून कुठे बोलावं, काय बोलावं याचा जराही पोचपास नाही का ग तुला? भरल्या घरात काहीतरी अभद्र बोलायचं म्हणजे काय? यात अभद्र काय? मी काळजीने बोलतेय. हा संसर्गजन्य रोग आहे. घरात एकाला झाला तर सगळ्यांना होतो. तुझ्या कानावर घालतेय तर. मग आता कसं करायचं ग? या आधीही प्लेगच्या साथी येऊन गेल्यात.
आजाऱ्यांना कधी कधी घरातून बाहेर ठेवावं लागतं. काही वर्षांपूर्वी लंडनमध्ये ही साथ येऊन गेलीये. वा, लग्नानंतर माझी ताई हुशार झाली आहे. बरं वाटतंय का थोडं? हुशार तर काय आहातच तुम्ही सगळी. दादांवरच गेलायत तुमच्या. आणि या बयाबाई काय, वेळ मिळाला आणि कोणी काही बोललं नाही तर सबंध दिवस नुसतं पुस्तक वाचत बसतील. जा बाई, तू नेहमी मलाच टोचून बोल. आता एवढं वाचतीये म्हणून बाहेरच्या जगात काय चाललंय ते कळतंय. नुसतं घरात बसून थोडी हे कळणार आहे. बर, काय चाललंय बाहेरच्या जगात? प्लेगचं तर आहेच, पण यावेळी जरा दुष्काळाचं पण आहे. थोडी काळजी घेतली पाहिजे, इतकंच माझं म्हणणं आहे. आणि तू नको का घाबरूस. गाठबीट नाहीये ना, मग झालं तर. पण काहीही शंका आली तर लगेच सरकारी इस्पितळात घेऊन जा. घरच्या घरी काही औषध पाणी करत बसू नकोस. काय? बर. दादा, दादा हे तुम्हाला भेटायला आलेत. या दादा या. नमस्कार. नमस्कार. बोला, काय समस्या आहे? उद्या आमच्या वस्तीत पोलीस येणार आहेत म्हणे. ते प्लेग का काय ते तपासण्यासाठी. बर, मग? ते पुरुषांच्या आणि आया बहिणीची उघड्यावर तपासणी करतात म्हणे. हे पहा महाराज, घाबरण्याचे काहीही कारण नाही. हा रोगच असा आहे की आजार नेमका कुठं आहे हे सरकारला कळणं आवश्यक आहे. त्यासाठी दर 2-3 दिवसांनी घरांची तपासणी करणं अनिवार्य आहे. हा रोग झालेल्या प्रत्येक व्यक्तीला सरकार लांब ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे ही जी काय सगळी तपासणी चालली आहे ती आपल्या भल्यासाठीच आहे. काळजी करू नका. रोग झालेल्या कुठल्याही व्यक्तीला लपवून ठेवू नका. शक्य तितकं दूर ठेवा. आले का लक्षात? अहो, मग त्यासाठी सोजीर कशाला घरात आणतोय हा गोरा साहेब? अहो, घाबरण्याचे काही कारण नाही बुवा. हे तपासणारे गोरे साहेब लोकांवर जबरदस्ती करतील अशी निराधार आणि दादांत खोटी अफवा पसरवली जाते. सद्यस्थितीत रुग्णांनी आपापल्या घरात लपून राहू नये यासाठी ही तपासणी चालू आहे इतक्या काटेकोरपणे. कुठलाही रुग्ण स्वतःच्या घरात लपून राहिला तरच बळाचा वापर केला जाईल, अन्यथा कुणीही छळ करणार नाही. सक्त ताकीदच दिली आहे गव्हर्नर साहेबांनी. काळजी करू नका. दादा एक विचारू का? घरातल्यांना हाय तसं बाहेर काढून पार नागवा करून तपासणी करतात. घरातल्यांची चोर दरोडेखोर असल्यासारखी झडती घेतात म्हणे. अहो टिळक महाराज, आता तुम्हीच सांगा. घरात तानी पिती पोरं, म्हाताऱ्या कोताऱ्या आया बाया, आम्ही कसं करावं? हे पहा, कोणताही पुरुष सोजीर कुठल्याही स्त्रीला स्पर्श करणार नाही. अशा कामासाठी महिला डॉक्टरची नियुक्ती केली जावी असा नियमच सरकारने केलेला आहे. घराच्या कोणत्याही भागात शिरून देवाला विटाळ करू नये आणि लोकांच्या धर्मभावना दुखावू नयेत अशी सक्त ताकीद गव्हर्नर साहेबांनी दिलेली आहे. तुम्ही मात्र काहीही लपवून ठेवू नका. ही आजाराची साथ गंभीर आहे. आपण सरकारला साथ दिली नाही तर आपल्याला फार भयंकर परिणामांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे तुम्ही देखील सहकार्य करा. घाबरून जाऊ नका. ठीकच म्हणायचं. आता तुम्ही म्हणताय तर तसंच करतो. या, झाले का शंकांचे निरसन? आई 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 आई, कशाला ओरडतोयस हा? आणि धावतोयस कशासाठी? काय राक्षस मागे लागलाय का काय? नाही, राक्षस नाही. मी आता रस्त्यावर सैनिकांची तुकडी पाहिली. ते सगळे असे कवायत करत जात होते आणि ते म्हणे घराघरात जाऊन प्लेगचे रोगी शोधणार आहेत. आपल्याही घरी येतील का ते? काय की बाई, तुझ्या दादांनाच विचार हो तू. ते बघ आले दादा. अहो, पगडी विसरलात की काय? हो. काय रे? दादा दादा, आता बाहेर ना सैनिकांची कवायत चालू होती. घराघरात जाऊन प्लेगचे रोगी शोधणार आहेत ते. आपल्याही घरी येतील का ते? अरे, हा साथीचा रोग आहे ना, त्यामुळे अगदी झपाट्यानं पसरतोय आणि सध्या तरी त्यावर काही प्रतिबंधात्मक उपाय नाहीत.
त्यामुळे अधिकची काळजी घेणे आवश्यक आहे. हो, पण मग मुंबईत ह्या कामासाठी एक इंजिनियर, एक डॉक्टर, एक महानगरपालिका आयुक्त व एक सैन्य अधिकारी यांच्या समितीकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पण मग पुण्यामध्ये यासाठी ब्रिटिश सैनिकांना का बरं बोलवलंय? आपल्या पुण्यात कोणी रँड आलाय म्हणे यांचा इन्चार्ज म्हणून. वाह, केसरी वाचताय वाटतं रोज. छान. हे असेच प्रश्न विचारत जा. प्रश्न पडायलाच हवेत, त्याशिवाय ज्ञान वाढणार कसे? त्यामुळे उत्तरही शोधायला हवी. आले का ध्यानात? आता मी त्या रँडलाच भेटायला निघालोय, तेव्हा तिथून आल्यावर तुला पडलेल्या आणि नव्यानं पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देतो. काय लवकर या, उशीर होईल. काय झालं का शंका निरसन? Mr. Rand, due to the superstitions, the people look at hospitals as the breeding ground for death. And that's why I rather insist, the government should segregate the patients and conduct the home checkups with the people's approval. Most importantly, please tell your troops to obey the governor's orders. तुमची या रोगाबाबतची सगळी भीती मला समजते, पण म्हणून आमच्या देवांची विटंबना करण्याची काहीच आवश्यकता नाही. तपासणी करा, जरूर करा, मात्र नियम व मर्यादा पाळून. लोकांना धाकधपटशाने सांगण्याऐवजी या विषयावर लोकांचे प्रबोधन केले असा रोग लवकर आटोक्यात येईल असे आम्हाला वाटते. I understand your concern. I will certainly issue instruction regarding this. आणि आणखी एक महत्वाची सूचना. प्लेगच्या रुग्णालयांमध्ये हिंदू उच्चवर्णीयांसाठी आणि विशेषतः स्त्रियांसाठी वेगळी सोय असावी. सोवळ्या ओवळ्याचे वगैरे पालन होणार नाही या भीतीने लोक इस्पितळात दाखलच होत नाही. हे असे होता कामा नये आणि यासाठी आपण काळजी घ्यायला हवी. According to government officials, all of the claims made by public were motivated by prejudice. Inform everyone not to leave the city. We will build the special hospital for Hindus in Pune. Do you accept it? मग आता काय करायचंय आपण? सगळेच जण जायचं म्हणतायत, आपणही जायचं ना? सगळ्यांचं राहू दे बाजूला, मी कुठेही येणार नाही. अहो पण लोकांनी आहे तिथे थांबून प्लेग समितीला सहकार्य करावे असा सल्ला देण्याचे मी मान्य केलेले आहे. मी घर सोडून कुठेही यायचो नाही. सारखं सारखं काय हो लोकांचं? आणि मग घरात जे ते लोक नाहीत वाटतं? घरात लहान मुलं आहेत, त्यांना जर काही झालं तर त्यांची काळजी नको करायला? तुला जर असे वाटत असेल की मला मुलांची चिंता नाही तर आता तुमची जाण्याची व्यवस्था करतो, पण मी स्वतः घर सोडून कुठेही जाणार नाही. आणि हा माझा अंतिम निर्णय आहे, यावर चर्चा नको. भामे, भेदरलेल्या लोकांना धीर देणं आता फार महत्वाचं आहे. लोक भीतीने घरदार सोडून नेसत्या कपड्यांनीशी निघून जात आहे. आणि जीव काय फक्त आपलाच आहे का? आजूबाजूच्या सगळ्यांचाच महत्वाचा आहे. आणि संकट समोर आलं रे आलं की पळून गेलेल्या सुशिक्षित नेत्यांसारखं वागणं मला जमायचं नाही. पळून जाण्याचा माझा मुळात स्वभावच नाही, हे तुला चांगलंच ठाऊक आहे. मी लढणार, मग ते संकट प्लेगचं असो वा आणखी कुठलं. पण संकटांना पाठ दाखवून घाबरून पळून जाणारा तुझा नवरा नव्हे, हे आता मी का तुला सांगायला हवे? संकटांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांच्याशी लढणारा पती मिळाला म्हणून अभिमान बाळगू का मुलांच्या काळजीने जीव घाबरा झालेली आई म्हणून गाठोडं बांधायला घेऊ, हे कळेनासं झालंय मला.
छातीचा कोट करून तुम्ही असे लढत असताना एक वेळ तुम्हाला जर काही झालं तर पत्नी म्हणून मी धाडस दाखवे नाही, पण माझ्या मुलांना जर काही एक झालं तर मात्र बघ. भामे, काहीही होणार नाही. I thoroughly enjoyed myself with today's raid. Yes, of course you did. You found absolute treasure today. These Indians are such fools. What do they think of themselves? Living in such poor little houses make them fall prey to sickness, because of which they catch these diseases. Anyways, it's easier to get our hands on their treasure. Come on, now we should divide this. It's going to be fun, lighting up so many bonfires every day. बॉनफायर नाही, ही क्रांतीची ज्वाला आहे जी तुम्हाला अधर्म माजू देणार नाही. या गोऱ्या सोजिरांनी केवळ अनाचार माजवलाय. सबंधच्या सबंध कुटुंब या रोगाने ग्रस्त झाल्यामुळे मृतदेह स्मशानापर्यंत नेलाही कोणी नाही, आणि नेलाच तर भडागणी द्यायला एकही नातेवाईक उरला नाही, अशी भयानक अवस्था आहे. कित्येक घरातील कर्ता पुरुष हा रोगाच्या संसर्गाच्या संशयाने उचलून नेल्या कारणाने मागे पडलेल्या स्त्रियांची परिस्थिती आता बिकट होत चालली आहे. आणि पुढील संकट टाळण्यासाठी आपल्या घरातील एक रुग्ण मृत्युमुखी पडलाय हे लपवण्यासाठी लोक कित्येक छुपे मार्ग शोधून काढू लागले. नाही, हे सगळं परवडलं, परंतु आपल्या स्त्रियांबाबतचं वर्तन हे मात्र चीड आणण्यासारखंच आहे. घरांमध्ये पुरेसा प्रकाश न पडल्याचे कारण देत आणि तपासणीचे निमित्त शोधून हे सोजीर महिलांना सरळ सरळ रस्त्यावरती ओढून आणतायत. आणि तपासणीसाठी ते त्यांचे कपडे उतरवतायत. दादा, हे सारे आपण उघड्या डोळ्यांनी किती दिवस बघायचे आणि तोंड दाबून किती दिवस सहन करायचे? दोन स्त्रियांचा विनयभंग करण्यात आला, त्यातल्या एकीनं असं लांछनास्पद जीवन जगण्यापेक्षा मारुतीच्या पारावर आत्महत्या केल्याचं कळलंय. थांबा.